भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे। ईशान्य मुंबईचे उमेदवार आता असणार आहेत मिहीर कोटेचा। सर, सुरुवातीला तुमचं अभिनंदन। आणि विद्यमान जे खासदार आहेत त्यांची तिकीट कापून तुम्हाला तिकीट देण्यात आलेलं आहे, काय नेमकं? नाही, हे बघा, ईशान्य मुंबईमध्ये डॉक्टर किरीट सोमय्या साहेब खासदार राहून चुकलेले आहेत। त्यांचा काम उत्कृष्ट होता। तत्पश्चात पक्षाने मनोज कोटकजींना जबाबदारी दिली। गेल्या 5 वर्षात उत्कृष्ट काम हे मनोज कोटकजींनी केलं आहे। आज मला जबाबदारी दिली आहे, पण मी एवढं सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षात वेळोवेळी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळी जबाबदारी देण्यात येते। मला पूर्ण विश्वास आहे की मी असो, मनोज कोटकजी असो की डॉक्टर किरीट सोमय्याजी असो, सर्वांसाठी पक्ष हे सर्वोपरी आहे। आणि आम्ही सर्व खूप जुने कार्यकर्ते आहोत। गेल्या 30-32 वर्षापासून सर्व पक्षाचा काम करतोय। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। हे सर्व व्यवस्थाचा भाग आहे, मी एवढंच सांगू इच्छितो। गेल्या 2 ते 3 सगळ्या टर्म जर बघितल्या आपण, तर प्रत्येक वेळी वेगळा उमेदवार जो आहे तो भाजपने दिला असेल। किरीट सोमय्या, त्यानंतर मनोज कोटक, आता तुम्हाला संधी देण्यात आलेली आहे। नाही, जसं मी सांगितलं, पक्षात वेळोवेळी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळी जबाबदारी देण्यात येते आणि जे जबाबदारी आम्हाला पक्ष देतो ते जबाबदारी आम्ही पूर्ण इमानदारीने पार पाडतो। मनोज कोटक विद्यमान खासदार आहेत, त्यांच्याजवळ काय बोलणं झालं का? ते खुश आहेत का तुम्हाला तिकीट दिले म्हणून? नाही, माझं 3 वेळा त्यांच्याशी बोलणं झालं। माझे आणि त्यांचे संबंध 1994 पासून आहे। युवा मोर्चा, मुलुंड, वॉर्ड लेवलच्या स्तरावरती आम्ही एकमेकांबरोबर काम करायचो। निश्चितच त्यांचा मला फोन आला, मला त्यांनी अभिनंदन केलं आणि जसं मी सांगितलं, आम्ही एकमेकांशी खूप वर्षापासून काम करतोय आणि मला पूर्ण खात्री आहे की मनोज कोटकजी, किरीट सोमय्याजी हे सर्व पूर्ण ताकद लावून प्रचार करतील। विजयाची खात्री वाटते तुम्हाला? ईशान्य मुंबई बालेकिल्ला आहे तसं म्हटलं तर विजयाची खात्री? हे बघा, एवढं मी निश्चित सांगू इच्छितो की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं काम, ज्या विकास रथची देशामध्ये आपण गती पाहतोय, तर पूर्ण देशात सर्व नागरिकांना आता खात्री आहे की मोदीची गॅरंटी म्हणजे काय। विजय हे 100% निश्चित आहे, पण त्याचा अर्थ हे नाही की आम्ही कॉम्प्लेसंट होणार। पूर्ण ताकदीने, पूर्ण इमानदारीने आम्ही प्रचार करू आणि लोकांचा घरोघरी जाऊ। धन्यवाद सर। साहजिकच आहे, मिहीर कोटेचा आपल्यासोबत होते। त्यांनी म्हटलं आहे की विजय जो आहे तो पक्का माझा होईल आणि कोणतेही मतभेद जे आहे ते आमचे नसणार आहेत आणि मोदींना जे आहे ते पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायचं आहे आणि त्यासाठीच सगळे प्रयत्न जे आहे ते आमचे असतील असा विश्वास ते व्यक्त करतायत। कॅमेरामन रोहन सोबत विनायक डावरू, विनयन मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।